Time is precious. वेळ मौल्यवान आहे. Don't play with it. त्या वेळेशी खेळू नकोस. Open your Bibles to Ephesians 5 verse 16. इफिसकरास पत्र 5वा अध्याय त्यातलं 16व वचन. Make the most of every opportunity because the days are evil. प्रसंग साधून घे जा कारण दिवस वाईट आहेत. So God is telling us, तर परमेश्वर आपल्याला सांगतोय time is not a toy, की वेळ खेळणं नाहीये, it's a treasure. तर एक खजिना आहे. So see that you treasure time. तर तुम्ही वेळेला खजिन्यासारखं जपा. See that you value time. आणि वेळेचं महत्त्व शिका, वेळेला मान द्यायला शिका. Because you don't get it back once it is gone. कारण की एकदा ती वेळ निघून गेल्यानंतर ती वेळ तुम्हाला परत मिळणार नाही. So every moment, तर प्रत्येक क्षण, every hour, प्रत्येक घटका, every day, आणि प्रत्येक दिवस there is a chance to grow. एक संधी असते वाढायची. There is a chance to learn. आणि एक संधी असते शिकून घ्यायची. There is a chance to serve God. एक संधी असते देवाची सेवा करायची. प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला आणि घटकेला, या वेळेला पण. Sometimes we move very fast कधी कधी आपण फार पटा करायला जातो and miss the goal. आणि मग आपलं ध्येय चुकतं. Sometimes we are too slow कधी कधी आपण फारच हळूहळू करतो and never reach the goal. आणि ध्येयापर्यंत पोहोचतच नाही. So doing the right things at the right time तर योग्य वेळेला योग्य गोष्टी करणं is the right thing. म्हणजे योग्य काम आहे. And you have just one life. आणि एकच जीवन आहे तुमच्याकडे, माझ्याकडे, सगळ्यांकडे. And your eternity depends on this one life. आणि या एका जीवनावर तुझ्या अनंत काळचं जीवन आधारित आहे बरं का. Paul says, पॉल म्हणाला, make the most of every opportunity. जी काही संधी तुझ्या हाती येते ती प्रत्येक संधी साध. Because the days are evil. कारण की दिवस वाईट आहेत. That means म्हणजे the world जग is not good. चांगलं नाही बेटा. आणि आजचं जग तर अजिबात चांगलं नाही. Bad things are happening around वाईट us. गोष्टी सगळीकडे घडतात, लेफ्ट अँड राईट. And many times, आणि अनेक वेळा with all of wisdom, we fail. आपल्या सगळ्या ज्ञानासकट आपण अपयशी ठरायला लागतो. And a little waste of time, आणि जरा त्याच्यामध्ये जर वेळ वाया घालवला it will affect you deeply. तर त्याचा परिणाम तुझ्यावर फार मोठ्या प्रमाणात होईल. So you must use your time like a treasure. तर तुझी वेळ तू खजिन्यासारखी वापर. Time and opportunity don't wait for any man. वेळ आणि संधी कुठल्याही माणसाची वाट पाहत नाही. If you don't act now, जर तुम्ही आत्ता कृती केली नाही you may miss your moment. तर तुमचा हा क्षण तुमच्या हातनं निघून जाईल. And someone else will take what was meant for you. आणि जे तुझ्यासाठी ठरलेलं होतं ते आणि कोणीतरी येऊन घेऊन टाकेल. Because wasted time leads to wasted purpose. कारण वाया गेलेली वेळ ना वाया गेलेल्या संकल्पांकडे नेते, की जे संकल्प वाया गेलेले आहेत. You can't fix tomorrow if you keep wasting today. उद्याचा दिवस तुम्ही दुरुस्त नाही करू शकत जर आजचा दिवस तुम्ही होलसेल वाया घालवताय. Many times we always put it for tomorrow. अनेक वेळा आपण म्हणतात कल देखेंगे, अभी कल देखा जाएगा, कल करेंगे रे. If you don't have the strength to do it today, tomorrow also you won't have the strength to आज do it. तुला करायची ताकद नव्हती तर उद्याही तुला करायची ताकद मिळणारच नाहीये. Amen. Amen. If you have strength to do today, tomorrow also God will supply a new आज जर strength. तुझ्यामध्ये करायची ताकद असेल तर उद्याही देव तुला करायची ताकद देईल. Praise God. कल करे सो आज, आज करे सो अब. Look at Joseph. योसेफा He was just a 17-year-old boy, 17 वर्षाचा मुलगा होता योसेफ तेव्हा. 17, very young, एकदम तरुण, but he started right. टीनेजर 17. पण सुरुवात त्यांनी योग्य सुरावर केली. If you start right, you will end right. तेच मी जीव तोडून सांगतोय. बरोबर तुम्ही सुरुवात केली ना तर तुमचा अखेर पण बरोबर होईल. Don't wait to be 25 or 30 to start living right. तुम्ही 24 वर्षाचे 30 वर्षाचे व्हायची वाट बघू नका की एकदा तिशी लागली की मग बरोबर ते जीवन जगायला लागतो. हाऊ अबाउट डुईंग इट फ्रॉम नाउ, राईट नाउ. आत्तापासून करायला काय हरकत If आहे. Joseph could do at the age of 17, योसेफ 17व्या वर्षी करू शकला. you could also do it. आपल्याला काय हरकत आहे, तुम्ही करू शकता. का Joseph नाही? didn't wait for promotion to आणि be faithful. योसेफाने बढतीची वाट नाही पाहिली की मला बढती मिळू दे त्याच्यानंतर मग मी विश्वासू आणि इमानदार राहीन. No, he was नाही. faithful before the blessings came. सगळे आशीर्वाद येण्या अगोदर पासून योसेफ अगदी इमानदार आणि विश्वासू होता. You have to be faithful before the blessings come. तसा आशीर्वाद सुरू होण्या अगोदर तुमचं विश्वासूपण आणि इमानदारी सुरू झाली पाहिजे. And you need to start at the right time. आणि योग्य वेळेला तुम्ही सुरुवात केली पाहिजे. And the best time to start obeying God आणि देवाचा आज्ञापालन करायची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे is now. आत्ताची. आत्ता राईट नाउ, राईट अवे. And start by honoring your parents. आणि त्याची सुरुवात पहिलं तर
आपल्या आई बापाचा मान करून करा. Say- That's the first thing you got to do. आई बापाचा मान करून करा. He got the coat of 7 colors because he pleased his father. योसेफाला सप्तरंगी जगा का मिळाला? त्याने आपल्या वडिलांना खुश आणि प्रसन्न केलं म्हणून. Stay faithful in every season. विश्वासू आणि इमानी राहा प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक क्षणाला. Whether you're going to school, मग शाळेत जात असाल, whether you're going to college, नाहीतर कॉलेजला जात असाल, whether you're working, नाहीतर कामाला असाल, be faithful. विश्वासू राहा, इमानी राहा. Put God in the center of your life. देवाला जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवायचं. Keep your heart right with God. हृदय देवाशी बरोबर ठेवायचं. Even when others treat you wrong, इतर लोकांनी, इतर मुला मुलींनी जरी तुम्हाला चुकीच्या रीतीनं वागवलं, your elevation will come. नेव्हर माइंड, तुझी उन्नती ठरली आहे ती येणार. In the right time, योग्य वेळेला, in God's time. देवाच्या वेळेत. Right character in the wrong place will still not bring the right result. योग्य चारित्र्य चुकीच्या जागी, त्यातनं पण परिणाम येत नाही. You have to come out of that wrong place. ती जर चुकीची जागा असेल ना, तर त्या चुकीच्या जागेतनं तुम्हाला बाहेर पडावं लागेल. Say, if you have wrong friends, come out of them. चुकीची मित्रमंडळी असेल तर सोडा. Because your right character will not take time to become wrong. कारण तुझं योग्य चारित्र्य त्या चुकीच्या मित्रमंडळीत खराब व्हायला वेळ लागणार नाही. You don't need to chase promotion. तू उन्नतीच्या मागे लागायची गरज नाही. You need to chase faithfulness तू विश्वासूपणाच्या मागे लाग and be like Joseph. आणि योसेफासारखा बन. बस. Delay is never a defeat if God is taken into account. उशीर कधी पराजय नसतो जर देवाला आपण हिशोबात घेतला असेल तर. In fact, उलटपक्षी in God's terms, देवाच्या भाषेत delay is preparation time. उशीर म्हणजे पूर्व तयारीची वेळ. Do the right thing even in the dark. की त्या वेळेत त्या अंधारात सुद्धा योग्य कामं कर. And God will reward you in the light. म्हणजे देव तुला प्रकाशात प्रतिफळ देईल. Amen. कोणी बघत नाहीये, पण मी नेहमी म्हणते वरून देव सगळं बघतो. What you do now builds your tomorrow. आज जे करशील ना त्यातनं उद्या बांधला जाईल बेटा. If you want to build a good name, तुम्हाला जर चांगलं नाव बांधायचंय की मेरा नाम थोडा अच्छा हो, pray now. आत्ता प्रेयर कर. See God's face now. देवाचं मुख आत्ता शोध, कारण नावं पण अशी चांगली होत नसतात. You stay close to God when trouble comes. आणि संकट समयी देवाच्या जवळ राहा. Amen. इकडे तिकडे भटकू नको. So build your walk with God. देवासोबत तुमची चाल जरा सुधरवा. Grow in prayer. प्रार्थनेत वाढा. Grow in purpose. हात जुडू देत थोडे, गुडघे टेकू देत थोडे, संकल्पात वाढा. Be friends with many young people who have a vision and value. आणि ज्या तरुण मुला मुलींमध्ये दृष्टांत आहे, ही मूल्य आहेत जीवनाची, त्यांच्याशी मैत्री करा. Stay focused on finishing your education आणि शिक्षण पूर्ण करायच्या मागे लक्ष लावा. because that is the foundation for your life. कारण तुझ्या आयुष्याचा तो पाया आहे बेटा. And especially youth under 18. आणि 18च्या खालचे जे तरुण मुलं मुली आहेत ना, This is not the age or season to start romantic स्पेशली तर relationships. त्यांना मी अगदी मनसोक्तपणे सांगतो, तुमच्या प्रेमकथा सुरू करायची ही वेळ नाहीये. No. दिस इज नो टाइम टू गेट रोमॅन्टिक. ही वेळच नाहीये प्रेमकथा सुरू करायची 18च्या खालच्या मुला मुलींना. 100% it will affect your education. 100% तुझ्या शिक्षणावर परिणाम होईल रे. म्हणजे See, पदरी don't पडले तर chase romance, chase purpose. प्रणय लिलेच्या मागे लागू नको, संकल्पाच्या मागे लाग. Don't follow feelings. भावनांच्या मागे लागू नको, Follow God's plan. देवाच्या योजने मागे लाग. The right time will come. योग्य वेळ येईल. But this is your time to grow in the आताची Lord. वेळ तुझी प्रभूत वाढायची आहे. Amen. आमेन. Work hard. मेहनत करा ना. Save. Trust God to provide you पैसा step by वाचवा, step. पैसा वाचवा, पैसा साठवा, मेहनत करा, नोकरीला लागा, शिक्षण संपवा, देवावर विश्वास ठेवा, इमानी राहा, विश्वासू राहा. Use your gift to serve others. ज्या काही Serve देणग्या God. देवाने तुला दिल्यात त्या कलांचा देणग्यांचा वापर दुसऱ्यांची सेवा करायला वापरा. God will raise the right people in the right time. देव योग्य लोकांना तुझ्या जीवनात योग्य वेळेला वापरेल. Amen. आमेन. Some are online the whole night. काही लोक अख्खी रात्र ऑनलाईन असतात. चेक, Always connected. सारखं ऑनलाईन. यू चेक, ही चेक, दोघांना कळतं दोघं ऑनलाईन आहेत. But never connected with God. देवाशी काही संपर्क नाही. लांब लांब पर्यंत उनको प्रभू मालूम नहीं. Wi-Fi is on, वाईफाई ऑन है, but no Wi-Fi with God. प्रभूशी वाईफाई झिरो आहे. That's why they are restless. म्हणून अशी अस्वस्थ, बेचैन. The pain that you have, ज्या वेदना तुझ्यामध्ये आहेत, the unforgiveness you have, जे क्षमा न करायचा the तुझा एक स्वभाव hatred you आहे, have, जो तिरस्कार आणि कडूपणा तुझ्यात the भरलाय, hurt you have, जे तुला सारखंच वाईट वाटल्यासारखं झालंय. no friends can heal. कोणी मित्र आणि No मैत्रिणी आरोग्य scrolling नाही can देणार. heal. कुठलीही मित्र मैत्रिणी काही तुला आरोग्य देणार No नाही. scrolling will heal किंवा you. फोन स्क्रोल करून सुद्धा ते आरोग्य मिळणार नाहीये. Only Jesus. फक्त येशू, फक्त येशू ते आरोग्य देऊ शकतात. तुटलेलं हृदय असू दे, तुटलेल्या भावना असू दे, काही असू दे. Even if you are into bad habits, come out of it sooner. वाईट व्यसन लागली असतील
तर त्यातनं पण पटकन बाहेर पडा बेटा. You keep doing wrong, thinking wrong, चुकीचे विचार करणं, चुकीचं वाईट व्यसन, अडिक्शन्स ऑफ डिफरंट काइंड, and say, I will stop when I become older. आणि म्हणणं की नाही नाही म्हातारं झाल्यानंतर सोडतो. But नाही, you don't realize तुला हे कळत नाही. habits always grow stronger and stronger with time. या सवयी काळाच्या ओघात अजून बलवान होतात बेटा. Amen? आमेन. So talk to God right now. आत्ताच देवाशी बोल, He can break that bad habit. आणि देव तुझी ती वाईट सवय, वाईट व्यसन तोडून टाकेल. कारण किंवा ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. मग फार वेळ लागतो. तर तुम्ही ती वेळ वाया घालवू नका. काही वाईट व्यसन तुम्हाला जर आहे, आत्ताच्या आत्ता प्रार्थना करून त्यातनं बाहेर पडा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.